कधी तुम्ही स्वतःला शांतपणे बसून हा प्रश्न विचारला आहे का, की या जगात खरंच न्याय आहे का? की जे लोक चुकीचं करतात, जे कोणाच्या भावना तोडतात, जे लोक विश्वासाशी खेळ करतात, ते खरंच वाचतात? आणि जे मनापासून प्रेम करतात, तेच का शेवटी दुखतात? जर तुमच्या आयुष्यात कधी असा क्षण आला असेल, जेव्हा तुम्ही कोणावर पूर्ण विश्वास ठेवला आहे आणि त्याच व्यक्तीने तुमचं हृदय तोडलं, तर आजची ही गोष्ट तुमच्यासाठी आहे. धोका एक घटना नाही, एक जखम आहे. धोका हा शब्द जरी छोटा असला तरी त्याचा परिणाम खूप मोठा असतो. तो फक्त नातं संपवत नाही, तर तुमच्यातलं काहीतरी कायमचं बदलून टाकतो. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते, तुमच्यावर प्रेम करते, तुम्हाला विश्वास देऊन जाते, तेव्हा तुम्ही हळूहळू स्वतःला तिच्यात हरवू लागता. तिचं हसणं तुमचं सुख बनतं, तिचं दुःख तुमचं दुःख बनतं. पण मग एक दिवस अचानक सगळं बदलतं. ज्याला तुम्ही तुमचं सगळं काही मानलं, तोच तुमचं सगळं काही तोडून निघून जातो आणि मागे उरतो फक्त आणि फक्त एकच प्रश्न, माझी चूक काय होती? तुटलेला माणूस काय अनुभवतो? धोका झाल्यावर माणूस फक्त रडत नाही, तो स्वतःलाच हरवतो. रात्री झोप येत नाही, डोक्यात फक्त त्या आठवणी फिरत राहतात. तुम्ही त्याचे जुने मेसेज वाचता, त्याचे फोटो पाहता आणि विचार करता, तो असं कसं करू शकला? हळूहळू तुम्ही लोकांपासून दूर जाऊ लागता. तुमचा विश्वास कमी होतो आणि एक वेळ अशी येते की तुम्हाला स्वतःवरच विश्वास राहत नाही. कर्म या सगळ्यामागचं खरं सत्य. पण इथेच एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. या जगात काहीच विनाकारण होत नाही. आपल्या शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितलं आहे, प्रत्येक कर्माचं फळ मिळतंच. तुम्ही कोणाला प्रेम दिलं तेही नोंदवलं जातं. तुम्ही कोणाला दुःख दिलं ते सुद्धा नोंदवलं जातं. काहीच हरवत नाही. पण समस्या इथे आहे, आपण लगेच परिणाम बघू इच्छितो. आपल्याला असं वाटतं, ज्याने धोका दिला आहे त्याला लगेच शिक्षा मिळायला हवी. पण कर्माचा नियम असा नाही आहे. कर्म कधीच घाई करत नाही, पण ते कधीच चुकतही नाही. धोका देणाऱ्याचं आयुष्य खरंच सुखी असतं का? तुम्हाला आज असं वाटत असेल की ज्याने तुम्हाला धोका दिला तो खूप खुश आहे, तो खूप पुढे गेला आहे, त्याचं आयुष्य छान चाललं आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहीत नाही, जे दिसतं ते पूर्ण सत्य नसतं. कारण बाहेरून हसणारा माणूस आतून किती तुटलेला आहे हे फक्त त्यालाच माहीत असतं. आणि कर्म शांतपणे त्याचं काम करत असतं. हळूहळू कर्माचं चक्र. सगळ्यात मोठा न्याय. कर्म म्हणजे काय? तुम्ही जे करता ती ऊर्जा बनते आणि ती ऊर्जा एक दिवस तुमच्याकडे परत येते. तुम्ही प्रेम दिलं तर ते प्रेम परत येईल. जर तुम्ही धोका दिला असेल तर तो धोका परत येईल. हे बदला नाही, तर हे आहे संतुलन. पुढच्या जन्माचं गूढ आपल्या धर्मानुसार आत्मा कधी मरत नाही, तो फक्त शरीर बदलतो आणि सोबत घेऊन जाते आपले सगळे कर्म. म्हणून ज्याने आज कोणाचं मन तोडलं तो पुढच्या जन्मात तसाच तुटतो. ज्याने कोणाला रडवलं तो स्वतः एक दिवस एकटाच रडतो.
कधी या जन्मात, कधी पुढच्या जन्मात, पण हिशोब मात्र होतोच. सगळ्यात कठीण शिक्षा कोणती असेल बरं? सगळ्यात मोठी शिक्षा काय असते माहीत आहे? जेल नाही, दंड नाही. सगळ्यात मोठी शिक्षा म्हणजे तेच दुःख स्वतः अनुभवणं, जे तुम्ही कोणाला दिलं होतं. जेव्हा तो व्यक्ती एकटाच बसतो आणि त्याला समजतं की त्याने काय गमावलं, तेव्हा खूप उशीर झालेला असतो. तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं सत्य, जर आज तुम्ही तुटलेले असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हरलेले नाही, तुम्ही फसलेले नाही, तुम्ही फक्त खरे आहात. तुम्ही प्रेम केलं ही तुमची ताकद आहे. तुम्ही विश्वास ठेवलाही असेल ही तुमची मनाच्या सच्चाई आहे. आणि ज्याने तुम्हाला धोका दिला तो आज जिंकल्यासारखा वाटतही असेल, पण कर्माच्या हिशोबात तो आधीच हरलेला आहे. या जगात एक नियम कायम लक्षात ठेवा, धोका देणं सोपं आहे, पण त्याच्या परिणामांपासून पळणं अशक्य आहे. प्रत्येक अश्रूचा हिशोब होतो, प्रत्येक वेदनेचा न्याय होतो. फक्त वेळ लागतो. जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच खोल आणि खऱ्या गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धोका देणाऱ्याचा शेवट कसा होतो? कर्माचं भयानक सत्य. ज्याने दिला धोका तो वाचत नाही. तर भेटूया अशाच नवनवीन कथेसोबत. धन्यवाद.